राज्य निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकाचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लातूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मोर्चे बांधणी सुरू केली आहे। महानगरपालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर लातूर महानगरपालिकेच्या महापौर आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांची लातूर शहर काँग्रेस कमिटीकडून मुलाखतीचे आयोजन शहरातील काँग्रेस भवन येथे करण्यात आले आहे। काँग्रेसकडून महापौर आणि नगरसेवक पदाची उमेदवारी मागण्यासाठी इच्छुकांनी मुलाखतीसाठी मोठी गर्दी केली आहे। तर आज आणि उद्या काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुकांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे। प्रतिसाद हा तुम्हाला आता सगळ्यांना तुमच्या फुटेजमध्ये दिसत असेल की एकेका प्रभागामधनं एका सीटसाठी 10 ते 12 म्हणजे एका प्रभागामधनं 40 ते 45 इच्छुक उमेदवार हे काँग्रेस पक्षाकडनं महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आणि ते आज प्रत्येकजण आपल्या समर्थकासहित आज काँग्रेस भवन या ठिकाणी उपस्थित राहतोय। पक्षानं त्याला तिकीट द्यावं आणि महापालिकेमध्ये पक्षाचं प्रतिनिधित्व त्याला करता यावं ह्या उत्साहापोटी आणि ह्या इच्छेपोटी तो या ठिकाणी उत्स्फूर्त अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व काँग्रेस पक्षाचे उत्सुक उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत। आज प्रभाग क्रमांक 1 ते 12 या प्रभागांची मुलाखत या ठिकाणी जितेंद्र देहाळे निरीक्षक, शहर काँग्रेसचे अध्यक्ष किरणजी जाधव, तसेच माजी महापौर दीपकजी सूळ असे अनेक मान्यवर या ठिकाणी त्या इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेत आहेत। एक उत्सवाचं वातावरण, जल्लोषाचं वातावरण। तसं मूळतः काँग्रेस पक्ष हा लातूर हा काँग्रेस प्रेमींचा गड आहे। त्याच्यामुळे येणारी महापालिका ही काँग्रेस पक्षाची असल्यामुळं, कारण गेल्या 5 वर्षामध्ये जो गलतन कारभार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या नगरसेवकांनी महापौरांनी केलेला आहे, त्याला विरोध म्हणून आज लातूर शहरातला नागरिक आणि कार्यकर्ते उत्स्फूर्त पद्धतीनं काँग्रेसच्या पाठीशी आहेत। येणारी महापालिका ही काँग्रेस पक्षाचीच असणार आहे। लातूरचा महापौरसुद्धा हा काँग्रेस पक्षाचा असणार आहे। आत्तापर्यंत अंदाजे किती लोकांच्या मुलाखती संपन्न झाल्या? आत्ता विषय असा आहे की एका प्रभागामध्ये जवळपास काही प्रभागात 60 लोक आहेत, काही प्रभागात 40 आहेत, काही प्रभागामध्ये 70 आहेत। त्याच्यामुळं ॲव्हरेज प्रत्येकाला 5 मिनिट जरी दिला तर आत्ता फक्त दुसऱ्या प्रभागाचं चालू झालेलं आहे। तर एका प्रभागाला जवळपास 3-3 तास लागू लागले तो कव्हर करण्यासाठी, कारण तो उत्सुक उमेदवार आहे। त्याचं म्हणणं काय आहे हे पक्षाला व्यवस्थित कळलं पाहिजे। आव जाव नाव असं करता येणार नाही। त्याच्यामुळं सविस्तर मुलाखत घेऊन हा सगळा बायोडाटा तयार करून पक्षश्रेष्ठींकडे जाईल आणि पक्षश्रेष्ठी अमित भैया देशमुख साहेब या सगळ्या गोष्टीवर निर्णय घेतील। पक्ष त्यांना आदेश करेल आणि त्या पद्धतीने महापालिका लातूर Thanks for watching Ekmat Digital.